आपण स्टोनचं हा थोडासा ओव्हरलुक केल्यानंतर एक RRS मोरॅलिटी म्हणून आहे, रेट्रोग्रेड इंट्रारनल सर्जरी, जी आता झपाट्यानं याचा उपयोग वाढत आहे. याचं अगेन कारण मोर अँड मोर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये कसं आहे की किडनीमध्ये जर स्टोन असेल तर तो सुरुवातीला मध्ये 30 ते 35 वर्षापूर्वी टाक्याद्वारे याचं ऑपरेशन केलं जात होतं. मग साधारणतः 15 ते 20 टाके असे पडायचे इकडून इकडे ओपन करून. त्याच्यानंतर जी टेक्नॉलॉजी आली ती एंडोस्कोपिक सर्जरी. एंडोस्कोपिक सर्जरी म्हणजे आता परक्युटॅनस नेफ्रोलिथोटॉमी. याच्यामध्ये साधारणतः 1 किंवा 2 टाके पडायचे दुर्बीण घालायला. आता ही जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याला आपण रेट्रोग्रेड इंट्रारनल सर्जरी, म्हणजे ही माणसाच्या नॅचरल ऑरिफिसमधून एंट्री करते. म्हणजे आपण जिथून मूत्रमार्गचा आहे त्याच्यामध्ये एंट्री करून, लघवीच्या पिशवीमध्ये एंट्री करून, नंतर मूत्रनलिकेमध्ये एंट्री करून किडनीमध्ये जातो. कारण ही जी दुर्बीण आहे ही फ्लेक्झिबल दुर्बीण असते, ती 360 डिग्री त्याचा टर्न होते आणि ती दुर्बीण तिथे जाऊन जो स्टोन असतो तो लोकेट करते. तो स्टोन लोकेट केल्यानंतर आपण स्टोन फोडण्यासाठी एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेला आहे, त्याला आपण लेझर टेक्नॉलॉजी असे म्हणतो. आणि हा लेझर फायबर आपण त्या फ्लेक्झिबल स्कोपमधून घालून त्या स्टोनचं बारीक फ्रॅगमेंट करतो किंवा डस्टिंग करतो. म्हणजे छोट्या छोट्या वाळूच्या कणापर्यंत त्याचं डस्टिंग होतं आणि स्टोन कम्प्लिटली क्लिअर होतो. याच्यामध्ये आपल्याला कुठलाही कट होत नाही, कुठलंही रक्तस्राव होत नाही. पेशंट लवकरात लवकर डिस्चार्ज होतो आणि रिकव्हरी एवढी फास्ट असते, कुठलंही इन्व्हेजन नसल्यामुळे रिकव्हरी एवढी फास्ट असते की पेशंटला समजून पण येत नाही की आपली शस्त्रक्रिया झालेली आहे. ठीक आहे. सो दिस इज मोर्स अबाउट हे RRS रेट्रोग्रेड इंट्रारनल सर्जरी. अँड so this is the evaluation from the cut to small cut to no cut. ओके. तर साधारणतः स्टोन होऊ नये म्हणून आपण काही प्रतिबंधक गोष्टी कराव्या लागतात. याच्यामध्ये पाणी भरपूर पिणे म्हणजे साधारणतः 8 ते 10 ग्लास रोज पाणी पिणे, म्हणजे 2 तासातून 1 ग्लास पाणी पिणे, जेणेकरून आपली लघवी ही कमीत कमी 2 लिटर व्हायला पाहिजेत आणि त्या लघवीचा कलर पांढरा शुभ्र झाला पाहिजे. लघवी जेव्हा कमी प्रमाणात होते, लघवी जेव्हा पिवळसर होते, तेव्हा याचा अर्थ आहे की लघवी कॉन्सन्ट्रेटेड आहे, पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं आहे घेणे. अशावेळी स्टोनचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे प्लेंटी ऑफ ओरल लिक्विड्स. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत ते शक्यतो टाळा. त्याच्यानंतर काही अन्नपदार्थ आहेत, साधारणतः पालक, वांगी, टोमॅटो, बटाटे हे जे पदार्थ आहेत ते कमी प्रमाणात ठेवा. पूर्ण बंद करणं शक्य नाही, तर कमी प्रमाणात खावा. असं नाही की हे पदार्थ पूर्णच वर्ज्य करणं हे बरंच शक्य नसतं. आठवड्यातून एकदा हे खाल्ले ते चालतात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहारामध्ये नारळाचं पाणी ठेवणे. त्याच्यानंतर सायट्रस फ्रूट्स म्हणजे लिंबूचं पाणी, संत्री, मोसंबी ह्याचं प्रमाण ठेवा. कारण याला सायट्रस फ्रूट म्हणतात कारण जनरली स्टोन जे असतात ते अल्कलाईन युरिनमध्ये तयार होतात आणि ह्या पदार्थामुळे थोडी अल्कलिनिटी म्हणजे युरिन बिकम ॲसिडिक, त्यामुळं स्टोन होण्याचं प्रमाण कमी होतं. ह्या जनरली काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. त्याच्यानंतर